कौटुंबिक वादातून पोलीस शिपायाने असा काही प्रकार केला की ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल। काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विजय चौरे, वय 38, राहणार पोलीस वसाहत, हा मूळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे। मागील वर्षभरापासून तो हिंगणा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। त्याची पत्नी रेणुका, वय 36, ही कोराडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आहे। विजयाला दारूचे व्यसन होते। दारू पिल्यानंतर तो नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। यावरून नेहमीच दोघांमध्ये खटके उडत असत। शनिवारी विजय कामावर गेला। तो दुपारी परत आला असता त्याला पत्नी घरी दिसली नाही। त्याने फोन करून विचारणा केली असता पत्नीने आपण खरेदीसाठी बाजारात आल्याचे सांगितले। त्यावर विजय संतप्त होऊन घराबाहेर निघून गेला। पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता। सायंकाळी रेणुका जेवण करून मुलांसोबत फिरण्यासाठी गेली। सायंकाळी 7 वाजता विजय घरी परतला। त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले, परंतु तुम्ही नेहमीच दारू पिऊन भांडण करता असे म्हणून तिने फोन ठेवला। परंतु राग शांत झाल्यावर रेणुका घरी परतली असता विजयने दार उघडले नाही। त्यामुळे रेणुकाने आपल्या मुलासह पार्किंगमध्ये उभे असलेल्या कारमध्ये रात्र काढली। सकाळी ती घरी गेली असता विजयने दार उघडले नाही। घटनेची माहिती गिट्टी खदान पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। विजयने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे। या प्रकरणी गिट्टी खदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे।